चला तर आज आपण आंबट चुक्याची भाजी बनवूया. मी इथे चुका घेतला आहे फ्रेश ताजा स्वच्छ असा पाण्याने धुवून घेतलेला आहे. त्याचे आपल्याला देठ काढून घ्यायचे आहेत. मेथीता ही नीट करून घेते. बघू शकता एकदम ताजा आहे. खूप मस्त याची भाजी होते. नक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा. खूप कवळा असा हा चुक्का आहे. खूप मस्त अशी आंबट तिखट गोड अशी या चुक्याची भाजी होते. चला तर मी आता नीट करून घेते. पान एका साईडला व देठ एका साईडला मी नीट करून घेतले आहेत. पानं पण आपल्याला कट करून घ्यायची व देठ पण बारीक बारीक कट करून घेते मी. अशा प्रकारे मी नीट करून कट करून घेतलेले आहेत. व येथे मी साधारण अर्धी वाटी एवढी तुरीची डाळ घेतलेली आहे व थोडीशी एक मूठ मुगाची डाळ घेतलेली आहे. स्वच्छ अशी 2 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे. खूप मस्त अशी भाजी होते. 2 पाण्याने छान अशी तुरीची डाळ धुवून घेत आहे. तर त्यामध्ये आपल्याला साधारण 3 वाटी पाणी घालायचं आहे. परफेक्ट असं 3 वाटी पाणी होतं. तरी 1 वाटीला डाळ थोडीशी कमीच होती आपली, तरी पण 3 वाटी यामध्ये पाणी घालायचं. तर यामध्ये चुका घालायचा आहे आपल्याला. देठ व पानं पण घालायचे आहेत. खूप मस्त अशी भाजी होते. झटपट अशी रेसिपी आहे. 4 ते 5 मिनिटांमध्ये ही भाजी रेडी होते. ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खूप मस्त अशी भाजी होते. चला तर 1 ते 2 शिट्ट्यामध्ये मस्त आपली डाळ शिजते. मी तर कुकर लावून घेत आहे. चला तुम्ही बघू शकता की ते मस्त अशी एकदम परफेक्ट असं पाणी झालेलं आहे व मस्त अशी छान गाळसर डाळ आपली शिजलेली आहे. तर याला आपण फिरवून घेऊ. अशा प्रकारे परफेक्ट असं पाणी पण झालेलं आहे व छान आपली डाळ शिजलेली आहे. बघू शकता. चला तर आता याला आपण फोडणी देऊया. मस्त छान आता फिरवून घेतलेलं आहे. गंजामध्ये तेल घालायचं आहे आपल्याला. साधारण 2 चम्मच एवढं तेल घातलेलं आहे मी. तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा लालसरीपर्यंत परतवून घ्यायचा आहे आपल्याला. छान असा कांदा लालसर झालेला आहे. 1 चम्मच एवढं मी यामध्ये लसणाची पेस्ट घातलेली आहे. ते पण आपल्याला परतवून घ्यायचं 10-15 सेकंद. लसण पण लालसर झालेलं आहे. मोहरी घातलेली आहे यामध्ये मी. छान मोहरी अशा तडतडू द्यायच्या आहेत आपल्याला. फ्रेश ताज्या मिरच्यांचा 1 चम्मच ठेचा घातलेला आहे. ते पण आपल्याला ठेचा परतून घ्यायचा आहे. छान कोथिंबीर घातली. कोथिंबीरला पण परतवून घ्यायचं. अशा प्रकारे आता 1 चम्मच यामध्ये हळद घालायची आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे. हळद व मीठ छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये कुकरमध्ये जे आपण आंबट चुक्का भाजी शिजवून घेतली होती ती आता या फोडणीमध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. थोडंसं लागलं तर वरतून पाणी आपल्याला घालता येतं. एकदम पातळसर आपल्याला ही भाजी करायची नाही. वरण तुम्हाला जर वरण बनवायचं असेल तर याचं वरणही बनवू शकतं किंवा भाजी बनवू शकता. तर मस्त असं परफेक्ट असं जी भाजी झालेली आहे आपली. वरण आंबट चुक्याचं. कोथिंबीर घातली थोडीशी वरून मी. एकदम असं घट्टसर ठेवायचं. जर तुम्हाला भाजी बनवायची असेल तर 1 चम्मच जिरं पावडर घातलेला आहे. वरण जर बनवायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. खूप मस्त हे राईससोबतसुद्धा खूपच मस्त लागतं. आंबट गोड तिखट असं वरण. तुम्ही नक्की एक वेळेस बनवून बघा. या पद्धतीने खूपच मस्त असं लागतं. 1 ते 2 उकळी येऊ द्यायची आपल्याला छान अशी मस्त. परत हे थोड्या वेळाने घट्ट होतं. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. साध्या सोप्या व सरळ पौष्टिक रेसिपी घरगुती. बघू शकता मस्त असं आपलं आंबट चुक्याची भाजीसुद्धा बनवू शकतो किंवा वरणसुद्धा बनवू शकतो. तुम्ही रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा.
अशा साध्या सोप्या रेसिपी बघायला मिळतील तुम्हाला. चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. एकदम साधी सोप्या पद्धतीने आज आपण चुक्याचं वरण बनवलेलं आहे. तुम्ही यामध्ये मुगाची डाळसुद्धा टाकून बनवू शकता. चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.